नमस्ते. MPSC लाईव्ह ई लर्निंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. यशदा पुणे चे अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटर ACEC ओके. सो या सेंटरद्वारे प्रत्येक वर्षी UPSCचे जी तयारी करणारे विद्यार्थी आहेत, स्पेशली महाराष्ट्राचे स्टुडंट्स, यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण रेसिडेंटल असतं, हे ऑर्गनाईज केलं जाते. तर त्या मोफत प्रशिक्षणासाठी यावर्षीची नोटिफिकेशन यशदाने पब्लिश केलेली आहे. सो एकूण 70 मुलांना मोफत प्रशिक्षण यशदा 2021 मध्ये होणाऱ्या UPSCच्या परीक्षेकरिता देणार आहे. तर ही नोटिफिकेशन आहे दिनांक 7 जानेवारीच्या लोकसत्ता पेपरमध्ये आपल्याला ही नोटिफिकेशन बघायला मिळेल. सो या संस्थेविषयी आणि एकूणच किती जागा आहेत आणि सिलेबस, एक्झाम पॅटर्न वगैरे सर्व काही आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. डिटेल नोटिफिकेशन बघूया आपण. ही परीक्षा 28 फेब्रुवारी 2021 ला होणार आहे महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये. 9 जानेवारीपासनं म्हणजेच उद्यापासनं एक्झाम ऑनलाईन तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे किंवा फॉर्म फिलअप करावा लागणार आहे. 21 जानेवारीपर्यंत लास्ट डेट आहे. तुम्ही 21 जानेवारी 2021 पर्यंत हा फॉर्म फिलअप करू शकता आणि परीक्षा ही 28 फेब्रुवारी 2021 ला असणार आहे. सो जे याचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत जे आतापर्यंत झालेले आहेत ते या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. सो याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलची खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो इथे तुम्ही पूर्ण नोटिफिकेशन देखील रीड करू शकता आणि सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2014 पासून 2020 पर्यंतचे सर्व अपलोड केलेले आहेत आणि त्यासोबतच त्याच्या ॲन्सर कीजसुद्धा इथे अपलोड केलेल्या आहेत. तर आता आपण वेबसाईटवरती बघूया आणि त्यासोबतच नोटिफिकेशन पाहू. ही आहे यशदा पुणेची वेबसाईट. सो या संस्थेविषयी आपल्याला कल्पना असेलच की अतिशय प्रतिष्ठित संस्था आहे आणि महाराष्ट्रातून म्हणजे जी MPSCची परीक्षा आहे त्यामधनं डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार यांचं ट्रेनिंगसुद्धा या संस्थेद्वारे कंडक्ट करण्यात येत असते आणि खूप म्हणजे चांगलं प्रशिक्षण देतात या संस्थेमध्ये. आपण अनेक महाराष्ट्रातील जे यशस्वी विद्यार्थी असेल तर त्यांच्या स्पीचेसमध्ये या संस्थेविषयी बरंच तुम्ही ऐकलं असेल. ही संस्था पुण्याला आहे आणि ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. सो या वेबसाईटची देखील तुम्हाला लिंक मी खाली देतो डिस्क्रिप्शनमध्ये. सो तुम्ही विजिट करा. ऑनलाईन ॲप्लिकेशन देखील तुम्हाला इथूनच करायचं आहे या वेबसाईटवरून. सो आता आपण डिटेल नोटिफिकेशन बघूया. ओके. सो ही नोटिफिकेशन आहे यशदाची. इथे सर्व दिलेलं आहे. ऑफलाईन मोडमध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. एंट्रन्स एक्झाम असतं. तर ऑफलाईन मोडमध्ये असणार आहे. 28 फेब्रुवारी 2021 ला ही एक्झाम सकाळी 11 वाजता होणार आहे. 11 ते 1 हा एक्झामचा टाईम असेल आणि एकूण टोटल 70 कॅन्डिडेटला सिलेक्शन केल्या जाणार आहे यशदाद्वारे मोफत प्रशिक्षणासाठी. सो प्रत्येक वर्षी हे रेसिडेंटल प्रोग्राम असतो यशदाच्या कॅम्पसमध्ये, पण यावर्षी आय थिंक कोविडमुळे यांनी ऑनलाईन पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं आहे. पण ऑनलाईन असलं तरी हे सर्वांना मोफत नसणार आहे. सर्वांसाठी नाही, तर फक्त 70 कॅन्डिडेटसाठीच हे फक्त ऑनलाईन प्रशिक्षण आणि त्यासोबतच टेस्ट सिरीज देखील प्रोव्हाइड करणार आहेत. सो इलिजिबिलिटी क्रायटेरिया सेम आहे जो UPSCचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तुमचं बॅचलर हे कंप्लीट असायला हवं. एज लिमिट 21 ते 32 वर्ष असायला हवं जनरल कॅन्डिडेटसाठी आणि बाकी जे असेल EVS, OBC, NT, VJ, SBC सर्वांसाठी हे 5 इयर रिलॅक्सेशन अधिक म्हणजेच टोटल 35 इयर्स तुमचं एज जरी असेल तरी तुम्ही इथे मोफत प्रशिक्षण घेऊ शकता. पण एक सर्वात महत्त्वाची आणि कंपल्सरी अट अशी म्हणजे की तुम्ही डोमेसियल महाराष्ट्राचे असणे गरजेचं आहे. तुमच्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि जे ST कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि EVS कॅटेगरीसाठी तुमच्याकडे ते EVSचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सो इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे सेम असतो, पण इथे रिस्ट्रिक्ट केलेलं असतं की तुम्ही फक्त UPSCचा अभ्यास करायला हवा.
MPSCचा नको. ओके. फीज आहे या एक्झामिनेशनची, एंट्रन्स एक्झामची फी आहे 375 रुपये. आणि बिगिनिंग जसं मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेलं आहे 9 जानेवारी 2021 पासून फॉर्म सुरू होतील तुम्हाला आणि लास्ट डेट आहे 21 जानेवारी 2021ला. ओके. आणि रिझर्वेशन सीट्सचं रिझर्वेशन आपण बघूया. एकूण 6 सीट्स इथे एकूण 30 सीट्स इथे SC कॅटेगरीसाठी आहे. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 12 सीट रिझर्व्ह आहेत. VJ साठी 1, NTB साठी 1, NTC साठी 1, NTD साठी 1, SBC साठी 1 आणि OBC साठी 4 सीट रिझर्व्ह आहेत. आणि त्यामधूनच 1 सीट ही फिमेलसाठी रिझर्व्ह आहे. EVS कॅटेगरीसाठी 2 सीट्स आहे आणि जनरल कॅटेगरीसाठी 7 आहे. त्यामधून 2 ह्या फिमेलसाठी रिझर्व्ह आहे आणि 1 PH म्हणजे जे डिसेबिलिटीज जे आहे पर्सन विथ डिसेबिलिटी त्यांच्यासाठी 1 सीट आहे. सो अशा एकूण टोटल 60 सीट आणि यामध्ये 10 सीट मायनॉरिटीजसाठी आहेत. आता मायनॉरिटीजमध्ये पण मुस्लिमसाठी आहे, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, सीख, पारसी आणि जैन प्रत्येकी 1 अशा सीट इथे आहेत. आणि यानंतर एक्झाम ही एकूण 200 मार्क्ससाठी कंडक्ट केली जाणार आहे. आणि यामध्ये जनरल स्टडीज म्हणजेच आपला UPSCचा जसा प्रिलिम्सचा पेपर असतो GS 1, सो त्याप्रमाणे हा पेपर असेल. पेपरचं म्हणजे जो फॉर्मॅट आहे तो टेलिग्राम चॅनलवरती मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला दिलेलेच आहे. सो तिथे तुम्ही बघू शकता की एक्झॅक्टली पेपर कसे येतात काय नाही. ओके. सो 2 मार्काचा एक प्रश्न असेल, असे 50 क्वेश्चन्स असतील GS पेपर 1मध्ये. मल्टिपल चॉईस असणार आहे, सेम ऑब्जेक्टिव्ह जसं UPSCला असते तसं. आणि एकूण मार्क्स असतील याचे 100. आणि सेकंड असतो 50 मार्क्स, 50 क्वेश्चन असणार आहेत. ओके सॉरी हे दिलं आहे इथे GS साठी. सो सिलेबस इथे दिलेला आहे. हा सिलेबस सेम आहे जसा UPSC प्रिलिम्सचा सिलेबस असतो सेम हा सिलेबस आहे. सो 50 क्वेश्चन असणार आहेत 2 मार्क्ससाठी. आणि रिमेनिंग जे 40 क्वेश्चन्स आहेत, हा CSATचा पेपर असतो. 40 क्वेश्चन्स प्रत्येकी 2.5 मार्क असतात. ठीक आहे. असं हे टोटल 200 मार्काचा हा पूर्वपरीक्षा तुमची एंट्रन्स एक्झाम असणार आहे. आणि मग इथे यांनी काही बुक लिस्ट वगैरे सजेस्ट वगैरे केलं आहे. तर नवीन काही वेगळे बुक लिस्ट वगैरे नाही आहे. जे तुम्ही तयारी करत असता UPSCची तेच पुस्तक सफिशियंट आहेत. ओके. आणि इथे मग सर्व दिलेलं आहे की लास्ट डेट काय आहे, फीस कधीपर्यंत तुम्हाला भरायची आहे, डेट ऑफ एक्झामिनेशन आहे, त्यासोबत डिक्लेरेशन ऑफ ॲन्सर कीज. सो ॲन्सर कीज देखील तुम्हाला मिळतं. तर 1 मार्च 2021ला ॲन्सर की याची पब्लिश होणार आहे. आणि ऑब्जेक्शन फॉर ॲन्सर कीज यासाठी देखील कालावधी 11 दिलेला आहे. आणि डाउनलोड ॲडमिट कार्ड हे तुम्हाला 11 फेब्रुवारीपासून तुम्हाला याचं ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करता येईल. सो अजून काही अशा पद्धतीचे जे स्कीम्स येतील आणि SISCचे आता इथून नोटिफिकेशन येत राहतील. सो अशा वेगवेगळ्या माहितीसाठी स्पर्धा परीक्षा रिलेटेड तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सो थँक्यू. बेस्ट ऑफ लक.